जन्म दाखल्यावरच ठेवावं असं गुरुदेवांना सांगायचं आहे. पण ज्या ज्यावेळी आपण जिथं जिथं जाऊ त्या त्यावेळी त्या त्या माणसात मिसळताना त्या त्या वयाचे होऊन जाऊ अशी गुरुदेवांची धारणा आहे. आणि म्हणून पिकलेल्या केसामध्ये मन पिकलेलं नसतं, ते कायम तरुण असतं आणि तरुण मनाची माणसंच ज्येष्ठ नागरिक मंच स्थापन करू शकतात. म्हणून तुम्हा सर्व तरुणांना आम्ही तुमचं मनपूर्वक स्वागत करीत आहोत आजच्या या आम सभेच्या निमित्तानं आणि सत्कार सोहळ्याच्या निमित्तानं. महाराष्ट्रात सुद्धा आज त्यांची ओळख आहे. अनेक मानसन्मान पुरस्कार प्राप्त असं हे व्यक्तिमत्व ज्यांना आज लवणकार म्हणून ओळखतात. कारण त्यांचा लवण ही प्रतिभासंपन्न शब्दकृती आज गोमंतकाला एक वेगळी प्रतिष्ठा देऊन आहे. आणि म्हणून या व्यक्तिमत्वाचा आज गोवा सरकारनं राज्य सांस्कृतिक पुरस्कार साहित्य यंदाच्या वर्षी हा सन्मान केलेला आहे. आणि कला अकादमीच्या मास्टर दीनानाथ मंगेशकर कला मंदिरामध्ये या नावेली गावच्या सुपुत्राला ज्यावेळी त्या पीठावर सांस्कृतिक पुरस्कार प्राप्त करताना पाहण्याचा योग आला, ऊर आनंदानं भरून आला होता. अशा या व्यक्तिमत्वाचा आज पूर्व ज्येष्ठ नागरिक मंच सत्कार करू इच्छित आहे. विनंती आहे रामदास भगत यांनी सन्मानानं विठ्ठल गावस यांना या सत्कार करावा. आणि तुम्ही सर्व उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरामध्ये विठ्ठल गावस यांच्या उत्तुंग प्रतिभेला सन्मान करण्यासाठी भरण्यात येईल. तसंच सहसचिव बाला सावंत यांचा ही सन्मान सरपंच महोदयांच्या हस्ते होत आहे. माझा सत्कार करून आणतो बाला विठ्ठल गावसांचं जे साहित्यिक असते त्यांच्याकडे आम्ही ऐकले की ते कसे साहित्यिक तयार झाले. त्यांना वाचनाची खूप आवड असलेली आणि हाता लोक ते साहित्यिक झाले. आज साहित्यिक मिळव हे कमी असतं, मिळत ना. खरं नाही कोण साहित्यिक जातं शोधित नाही, वाचनाची आवडच नाही. मग खरे सांगून दिसतं की आपली तुमची कोणतरी आपण असतं नाही, वाचनाची आवड निर्माण करतात. आज आमची मुलगी जी इंग्लंड जातात, न्यूक्लिअर फॅमिली असतात आणि ते कामाधंद्याच्या निमित्तानं कामा होतात. पण जी लहान मुलगी असतात त्यांना आई आजोबा आणि आजी यांच्याकडे होतात. ते आजोबा आजी असंच झालं. सर घडण आमची लहान मुलींची कल्पना आहे, तुमची जबाबदारी खूप असतात.
सुमात्राची तुमची मी तांकां बरे विचार दियात भुरग्यांक घालून तुमच्या बरी देशाचे नागरीक घडोवनी अशें हांव म्हणटा. हो मंच तुम्ही सगळ्यांक तुमकां हांव तुमचें अभिनंदन करता प्रत्येक केबलाचे आनी तशेंच तुमकां शुभेच्छाय दिता. आमचो विचार जो आसा तो कसो आसा की तुमचो तुमचो अनुभव जो आसा एक टॉक टायम आसता पळय तसो आहा, कारण तुमचो अनुभव भरलेलो आसा. आमी टॉक टायम रिचार्ज करता ते पद्दतीन तुमचो अनुभव आसा आनी तो अनुभव जो टॉक टायम कसो तो कोणाक तरी दिवप. आमी रिचार्ज करता 20 रुपयाचे 50 रुपयाचे, तशें तो अनुभव तुमी कोणाक तरी दिवप हें म्हत्वाचें आसा. आनी तो अनुभव दिल्या नंतर कोण तरी खंय तरी एक त्रासान पडला तो वयर सरपाचें जे साधन जें आसा तें तुमच्या कडेन आसा. आतां जशें M.K. पाटील जे सर आसा तेणी सांगलें अन्याया विरुद्ध आमी खंय तरी एक आवाज उठोवंक लढा. तर त्या कलेचं वेळ असायला पाहिजे, त्या कलेचं विषय असायला पाहिजे, वेळ असायला पाहिजे. आणि असं वेळ असेल तरच तुमच्या हाताला काहीतरी लागू शकतं. नाहीतर या बरोबर त्या गोष्टी नाही. लेखनाच्या बाबतीत तुम्हाला एक मुद्दाम एक वाक्य सांगतो. ऑरन पामुक नावाचा एक ब्रिटिश लेखक आहे, त्याला नोबेल पारितोषिक मिळालं होतं आणि नोबेल पारितोषिक मिळाल्यानंतर त्याने एक भाषण केलेलं आहे. माझ्याकडे अवतारात नावाचा एक अंक होता पुण्यामध्ये आता, त्या तू माझ्याकडे नेहमी यायचा. त्या अंतर्जालामध्ये त्या नोबेल पारितोषिक विजेत्याची भाषणाचे मराठी अनुवाद छापले आहे. त्या अनुवादामध्ये ऑरन पामुकचं एक वाक्य आहे. त्या वाक्यामध्ये ते लिहितात, लेखन करणं म्हणजे सुईच्या टोकाने विहीर खणण्यासारखी आहे. आता सुईच्या टोकाने विहीर खणणं तुम्ही कल्पना करा, म्हणजे यासाठी किती परिश्रम करावे लागतात. आणि असे मी परिश्रम केलेले आहे. एक वेळ आता माझ्या लेखनाबद्दल जे मला पुरस्कार मिळाले, कोणती पुस्तकं प्रकाशित झाली, सुरेश सगळं सांगितलं आहे. त्यामुळे मी त्याच्यावर बोलणार नाही. आता शेवटाकडे येताना कार्यक्रम ज्येष्ठ नागरिक मंचाचा उभा ज्येष्ठ नागरिक मंचाचा आहे. खरं तर इथं असलेले तुम्ही सगळे ज्येष्ठ आहात, अनुभवी आहात, एवढ्या वर्षाच्या जीवनाचा अनुभव घेतलेला आहे. त्यामुळे माझ्यासारखाने बारीक माणसाने काय आपल्याला सांगावं एवढा मी मोठा आहे असं मी वाटत असं